रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर ठाकरे गटाच्या वतीने जे आहे आंदोलन होते, राजीनाम्याची मागणी केली जाते। अतिशय हे चुकीचं आहे। सर्वप्रथम मी संपदा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। आणि महिला आयोग हे काही पोलीस यंत्रणेचा भाग नाहीये। ज्याप्रमाणे पोलिसांचा तपास येतो त्याप्रमाणे तिथे बोललं गेलेलं आहे ते काही चुकीचं नाहीये। मला असं वाटतंय हे आंदोलन केलंय त्यांनी बिना परवानगीने केलेलं आहे। हे सुद्धा एक महिला आयोग हे संविधानिक पद आहे। आपण त्या विषयावर आपण कसं बोललं पाहिजे हे त्यांनी विचारून ताईंना एक विचारलं पाहिजे होतं। आणि हे पैशाने देऊन आणलेल्या महिला इथं आंदोलन करताय, अतिशय चुकीचं आहे। काही महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवतायत असा सवाल विचारला जातो। कुठल्या महिलांच्या? म्हणजे संपदा मुंडे ज्या आहे तिच्यावरती ज्या रुपालीताई बोललेल्या होत्या त्याविषयी असं का बोललं गेलं, चारित्र्यावर शिंतोडे उडवणं बंद करा आणि राजीनामा द्या असं म्हणतात। ह्यांची विचारसरणी आहे, या आंदोलनकर्त्यांची विचारसरणी आहे। ताई असं काहीही बोललेलं नाहीये। तुम्ही तसं घेतलंय तर तुम्ही टपलेलाच आहेत की ताई कधी काय बोलतात ते। ताई काही चुकीचं बोललेल्या नाहीयेत। संपदा मुंडे यांच्याबद्दल आम्हालाही म्हणजे जे घटना घडली ती चांगली नाहीच घडलेली, परंतु ह्यांना प्रसिद्ध होण्यासाठी हे बाई कशा करतात किंवा हे पार्टी ज्या आहेत बाकीच्या ते त्याच्यासाठी करतात। काय म्हणते अर्थ आम्हाला वाटत नाही त्याच्यात काही तथ्य यांच्या मोर्चामध्ये याच्यामध्ये करू दे, त्यांना काय करायचं ते। तुमची काय भूमिका असणार आता हे तुमच्या कार्यालयाच्या पुढे आंदोलन करताय? हे अतिशय चुकीचं आहे आंदोलन केलेलं। याच्यात जर पाठीमागच्या महिलेला विचारलं तिला काडी मात्र याच्यातलं काही माहिती नसणार आहे। ताई काय सांगाल, थेटपणे राजीनाम्याची मागणी होती। त्यांना काय जायचंय, कुणाचा राजीनामा मागते त्यांना विचारा। ताईंचं पद काय विचारा त्या मागच्या लेडीजला, सगळ्यात माग आहे ना तिला विचारा तू कशासाठी आलीस आणि कुणाचा राजीनामा मागते कशासाठी मागते। तिने उत्तर दिलं ना की मला विचारायला या। ताई असे चारित्र्यावर शिंतोडे उडवले चाललेत असं ते म्हणतायत, राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी करतात। त्यांना काय जातंय बोलायला, चारित्र्य या शब्दाचा अर्थ त्यांना विचारा काय असतं ते। एक महिला दुसऱ्या महिलेच्या विरोधात बोलतीये। तुमच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन होतंय, कशा पद्धतीने उत्तर देणार? आम्ही उत्तर देणारच नाही, आम्ही बोलायचं ते बोलू नंतर। आम्ही आता पहिलं कंप्लेंट करणार आहे। आता यांच्या विरोधात कंप्लेंट करणार? हो करणार ना, का नाही करणार।